नमस्कार शेतकरी मित्रांनो, व्हिडिओमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज सर्वप्रथम तुम्हाला सांगत आहेत की सोयाबीन पिकामध्ये पहिली फवारणी ही घ्या, ती घ्या. हे सगळीकडे चर्चा ही तुम्ही ऐकत आहात. पण सोयाबीन पिकावर कुठल्या अळीचा प्रादुर्भाव हा पहिले होतो, हे शेतकऱ्यांना माहीत असणे खूप महत्त्वाचे आहे. सोयाबीन पिकावर साधारणतः एक 4 ते 5 प्रकारच्या अळ्या पडतात. यामध्ये आहे तुमची खोडमाशी आहे, तुमचा चक्री भुंगा आहे, नंतर तुमची उंटअळी आहे व तंबाखूची पाने खाणारी अळी आहे. या 4 अळ्या ह्या प्रमुख अळ्या ह्या सोयाबीन पिकावरती पडतात. यामध्येही सर्वात पहिले जी अळी येते ती आहे तुमची खोडमाशी. खोडमाशी ओळखायची कशी, तर आपल्या घरामध्ये जी माशी असते त्याच्यापेक्षाही छोट्या आकाराची ही काळ्या रंगाची माशी असते. ही अळी सर्वप्रथम आपल्या झाडाच्या म्हणजे सोयाबीन पिकाच्या कोवळ्या पानावरती अंडे घालते व या अंड्यामधून जी अळी बाहेर निघते ती अळी या कोवळ्या पानावरती खाऊन आपल्या सोयाबीन पिकामधील मेन जे तुमचे खोड आहे त्यामध्ये शिरते व त्याच्यामध्ये नागमोडी आकाराने खात ती जमिनीपर्यंत जाते. यामुळे काय होतंय, तर तुमचे पीक हे प्रथम सुकायला सुरुवात होते व त्याच्यानंतर पूर्ण पीक हे वाळण्यास सुरुवात होते. तर आपण या खोडमाशीला कशा प्रकारे नियंत्रणात आणू शकतो, तर काही आपले प्रतिबंधात्मक उपाय, तर काही आपले रासायनिक उपाय यामध्ये आपण वापरणार आहोत. तर सर्वप्रथम प्रतिबंधात्मक उपायामध्ये तुम्ही काय करू शकता, आता तर बीज प्रक्रिया करण्याचा टाइम हा निघून गेलेला आहे. आपण साधारणतः थायमिथॉक्झिनची जर बीज प्रक्रिया केली असती तर साधारणतः एक 35 दिवसापर्यंत खोडमाशीचा प्रादुर्भाव हा आपल्या सोयाबीन पिकावरती दिसत नाही. पण आता ही वेळ निघून गेली आहे, तर तुम्ही दुसरे प्रतिबंधात्मक उपायामध्ये काय करू शकता, तर आपल्या शेतामध्ये साधारणतः एक 15 ते 20 चिकट आपले पिवळे चिकट सापळे हे आपण शेतामध्ये वापरू शकतो. सोबतच प्रतिबंधात्मक उपायामध्ये तुम्ही 1500 ppm निंबोळी अर्काचाही वापर करू शकतो. साधारणतः 10 लिटर पाण्यामध्ये 50 ml तुम्ही निंबोळी अर्क हा फवारणीसाठी वापरू शकता. आणि तिसरा पर्याय आपला हा रासायनिक पर्याय आहे. याच्यामध्ये तुम्ही फॉस ग्रुपमधील जे कुठले कीटकनाशक आहेत, जसे की किनॉल आहे, ट्रायझोफॉस आहे, या कीटकनाशकांचा उपयोग करू शकता. दुसरं तुम्ही लॅम्बडा या कीटकनाशकाचा एक उपयोग करू शकता. आणि तिसरे म्हणजे क्लोरॅन्ट हे कीटकनाशक आहे, जे की खोडमाशी प्लस तुमचे चक्रीभुंगा हे नियंत्रण करण्यासाठी या औषधाचा तुम्ही वापर करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, डायरेक्ट तुम्ही केमिकल कीटकनाशकांचा वापर न करता पहिले प्रतिबंधात्मक कीटकनाशके किंवा चिकट सापळे आहेत याचा वापर करावा, जेणेकरून आपला औषधीवरील खर्च हा कमी होईल. पहिलेच पावसाचे प्रमाण हे अल्निनोमुळे कमी आहे, त्यामुळे फवारणीवरील खर्च हा तुमचा जेवढा कमी होईल त्या दृष्टिकोनातून तुम्ही उपाययोजना करायला हव्यात. की बंधूंनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा व अशाच अपडेटेड व अद्ययावत माहितीसह आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.